अवघं 15 वर्षांचं वय, हातात बॅट आणि समोर जगातील दिग्गज गोलंदाज. IPL 2026 मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट जगताला थक्क करणारा राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशी सध्या प्रचंड चर्चेत आहे. अवघ्या 15 वर्षांच्या वयात वैभवने मैदानावर तर धावांचा पाऊस पाडलाच, पण मैदानाबाहेरही त्याने पैशांचा पाऊस पाडला. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार वैभव सूर्यवंशीची एकूण संपत्ती तब्बल 7 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. या वयात करोडपती बनलेल्या वैभवच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच दुसरीकडे एका महत्त्वाच्या कायदेशीर आणि आर्थिक मुद्द्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. IPL 2026 मधील दमदार कामगिरी, विविध पुरस्कार आणि ब्रँड एन्डोर्समेंट मधून मिळालेल्या उत्पन्नामुळे तो अल्प वयातच करोडपती ठरलाय. मात्र या निमित्ताने एक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले, ते म्हणजे एखादा खेळाडू अल्पवयीन असेल तर त्याच्या कोट्यवधींच्या कमाईवर सरकार कर आकारतं का? अल्पवयीन असल्याने वैभव सूर्यवंशीला इन्कम टॅक्स मधून सूट मिळणार का? त्याला आयकर भरावा लागेल? काय आहेत आयकर विभागाचे नियम? हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह. सर्वात आधी अल्पवयीन मुलांच्या उत्पन्नाबाबत आयकर कायदा काय सांगतो हे पाहूयात. तर भारतीय आयकर कायद्यानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीला अल्पवयीन मानलं जातं. सर्वसाधारणपणे आयकर कायद्याअंतर्गत सामान्यतः अल्पवयीन मुलांना गुंतवणूक, व्याज किंवा इतर स्रोतांमधून मिळणारं उत्पन्न त्यांच्या पालकांच्या उत्पन्नात जोडलं जातं. आर्थिक भाषेत या नियमाला इन्कम क्लबिंग असं म्हटलं जातं. या नियमानुसार आई आणि वडील या दोघांपैकी ज्याचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल त्याच्या उत्पन्नामध्ये मुलाचं हे उत्पन्न मिळवलं जातं आणि त्या पालकाच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर आकारला जातो. पण मित्रांनो, वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत हा नियम लागू होत नाही, कारण या कायद्याला एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा अपवाद आहे: स्वतःच्या कौशल्यातून मिळालेल्या उत्पन्नाला स्वतंत्र दर्जा. आयकर कायद्यातील कलम 64(1) अनुसार जर एखाद्या अल्पवयीन मुलाने स्वतःच्या कौशल्य, मेहनत, प्रतिभा किंवा विशेष ज्ञानाच्या जोरावर उत्पन्न मिळवलं असेल तर ते उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात जोडलं जात नाही. खेळ, अभिनय, सोशल मीडिया, कला किंवा इतर व्यावसायिक क्षेत्रांतून मिळणारी कमाई ही त्या मुलाची स्वतंत्र कमाई मानली जाते. त्यामुळे वैभव सूर्यवंशीची क्रिकेटमधून मिळालेली कमाई त्याच्या स्वतःच्या उत्पन्नाच्या स्वरूपात गणली जाईल आणि त्यावर सामान्य आयकर नियमांनुसार कर आकारला जाईल. आता मुख्य प्रश्न येतो की स्वतंत्र उत्पन्न मानलं जाणार म्हणजे टॅक्स माफ होणार का? तर नाही. वैभव अल्पवयीन असला तरी त्याला टॅक्समधून कोणतीही सूट मिळणार नाही. जर त्याचं वार्षिक उत्पन्न टॅक्स लायबिलिटीच्या वर असेल तर त्याला देशातील सामान्य नागरिकांप्रमाणेच नियमानुसार आयकर भरावा लागेल. मग प्रश्न पडतो की 15 वर्षांचा मुलगा ITR कसा भरणार? अल्पवयीन मुलं स्वतः कायदेशीररित्या कोणताही करार किंवा आर्थिक व्यवहार स्वतंत्रपणे हाताळू शकत नाही. म्हणूनच वैभव सूर्यवंशीच्या नावाने त्याचा आयकर रिटर्न त्याचे आई वडील किंवा त्याचे कायदेशीर पालक दाखल करतील. ITR भरताना वैभवला क्रिकेटमधून मिळालेलं मानधन, ब्रँड एन्डोर्समेंट, पुरस्कारांची रक्कम आणि इतर सर्व स्रोतांचा सविस्तर तपशील द्यावा लागेल आणि पालकांच्या माध्यमातून हा टॅक्स सरकारला जमा करावा लागेल. खरं तर IPL 2026 हंगामात वैभव सूर्यवंशीने 776 धावा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राजस्थान रॉयल्स कडून मिळालेला करार, सामना शुल्क आणि विविध पुरस्कारांमधून त्याने तब्बल 3 कोटी रुपयांची कमाई केली. राजस्थान रॉयल्स कडून त्याला 1,10,00,000 रुपयांचं मानधन मिळालं, तर 16 सामन्यांसाठी सामना शुल्क म्हणून 1,20,00,000 रुपये मिळाले. याशिवाय सामनावीर पुरस्कार, ऑरेंज कॅप, सुपर स्ट्रायकर, उदयोन्मुख खेळाडू, सर्वाधिक षटकार आणि MVP सारख्या पुरस्कारांमधूनही त्याने मोठी रक्कम मिळवली. या सर्व मानधन, मॅच फी आणि विविध पुरस्कारांमधून वैभवने केवळ या एकाच हंगामात तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. याशिवाय विविध नामवंत ब्रँड्सच्या जाहिरातींमधून देखील त्याला मोठी रक्कम मिळतेय, ज्यामुळे त्याची एकूण संपत्ती 7 कोटींवर पोहोचली आहे. आजच्या डिजिटल आणि क्रीडा युगात अनेक अल्पवयीन मुलं विविध क्षेत्रातून लाखो आणि कोट्यवधी रुपयांची कमाई करतायत. अशा परिस्थितीत भविष्यातील कायदेशीर आणि कर संबंधी अडचणी टाळण्यासाठी पालकांनी योग्य कर नियोजन करणं आवश्यक असल्याचं आर्थिक तज्ञांचं मत आहे.
मुलांच्या स्वतंत्र उत्पन्नाचं योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर आयकर विवरणपत्र दाखल केल्यास आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित राहू शकतात. तर अशा प्रकारे अल्पवयीन असला तरी भारताचा हा नवा स्टार वैभव सूर्यवंशी नियमानुसार सरकारला आपला टॅक्स पूर्णपणे भरणार आहे. मैदानावरील त्याची ही धमाकेदार कामगिरी आणि मैदानाबाहेरचं हे आर्थिक यश पाहून तुम्हाला काय वाटतं? वैभव आगामी काळात भारतीय मुख्य संघात स्थान मिळवू शकेल का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.